रेशन कार्डची प्रक्रिया ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन व्हावी अशी मागणी आरपीआय आठवले गटाच्या वतीनं तालुकाध्यक्ष अविनाश मळीखांबे यांनी केली। अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रेशन कार्डची प्रक्रिया ज्यामध्ये नवीन रेशन कार्ड, दुबा रेशन कार्ड, विभक्त रेशन कार्ड यात नाव समाविष्ट करणं, वगळणं आदी ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे। त्यामुळे जनतेची शैक्षणिक, शासकीय विविध योजनेतील जी कामं रेशन कार्डमुळे होतात ती प्रलंबित आहेत आणि ऑनलाईनमुळे या प्रक्रिया होत नाहीत। सर्व्हर डाऊन असल्यानं कोणतीच प्रक्रिया होत नाही। तालुक्यातील जनता यामुळे धान्यापासून वंचित होत आहे। जनतेची अडचण तात्काळ लक्षात घेऊन ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरित करावं, रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणं, युनिट वगळणं, नवीन रेशन कार्ड देणं आदी कामं त्वरित ऑफलाईन पद्धतीनं चालू करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तालुकाध्यक्ष अविनाश मळीखांबे यांनी तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे केली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आलेले आहे की अक्कलकोट तालुक्यामध्ये जे रेशन कार्ड प्रक्रिया ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन देण्याबाबत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। अक्कलकोट तालुक्यामधील जे पूर्वीपासून नवीन रेशन कार्ड असतील, दुबारा रेशन कार्ड असतील, विभक्त रेशन कार्ड असेल, हे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांचं या ठिकाणी गैरसोय होत आहे आणि ऑनलाईनच्या नावाखाली या ठिकाणी त्या लाभार्थ्यांचं लूट होत आहे। कारण का सध्या जे लाडकी बहीण योजना चालू आहे त्यामुळं सगळीकडे लाडकी बहिणींचं धावपळ चालू असताना एकीकडे ज्या बहिणींचं राशन कार्डमध्ये नाव नाही आणि ज्या बहिणींचं इथून राशन कार्डमधील नाव कमी करून दुसऱ्या गावी लग्न झाल्यामुळे ते नाव कमी करून त्या राशन कार्डमध्ये परगावी नाव समाविष्ट करण्यासाठी नाव कमीचा दाखला लागतो। अशा पद्धतीने यामध्ये ऑनलाईन रेशन कार्ड केल्यामुळे त्यांच्याकडे यामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांना नाव कमी करण्यासाठी टाळाटाळ होत आहे। यावेळी तहसीलदार यांनी तात्काळ धान्य वितरित करण्याचे आदेश दिले। निवेदन देण्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र युवक नेते प्राध्यापक राहुल रुही, शहराध्यक्ष अजय मुकनार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे, मेंदी मिया जिडगे आदी पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते।